नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर मोहोळ तालुक्यातून 6 जिल्हा परिषदेच्या जागा होत्या आणि यामध्ये विशेष अशी कुरुल जिल्हा परिषद ही चर्चेची ठरली होती। या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते, त्याचबरोबर भाजपाकडून सचिन जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि या ठिकाणाहून भाजपाचे सचिन जाधव हे निवडून आले। परंतु आता मोहोळ तालुक्यातील राजकीय गणिते आता आपल्याला बदलताना पाहायला मिळतात। आत्ताच या ठिकाणी मोठी गारपीट आणि वादळी वारा झाला, अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसात मोहोळ तालुक्यातील पापरी पेनूर या गावात मोठं नुकसान देखील झालं आणि या नुकसानग्रस्त भागाची पाहणी या मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी केली। परंतु या ठिकाणी काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी महापूर आला होता आणि या महापुराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असतील आणि मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी या ठिकाणी केली होती। आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर या मोहोळ तालुक्यातील राजकीय गणिते बदलत चालले असल्याची चर्चा आता या तालुक्यात रंगू लागलेली आहे। पेनूर या ठिकाणी नुकतीच तेथील ग्रामदेवतेची यात्रा पार पडली आणि या यात्रेदरम्यान या ठिकाणी कुस्तीचा आखाडा भरला होता, कुस्ती स्पर्धा भरवल्या होत्या आणि या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला भाजपाचे सदस्य पदाधिकारी किंवा जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी आले होते। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे हे देखील या ठिकाणी यांनीच ही स्पर्धा भरवली असल्याचं सांगण्यात येते आणि या स्पर्धेच्या उद्घाटनाला कॅबिनेट मंत्री भरत गोगावले देखील हजर होते आणि त्याचबरोबर मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे हे उपस्थित होते। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या कुस्ती आखाड्याच्या उद्घाटनाला उपस्थित नसल्याने या ठिकाणी विविध चर्चांना आता उधाण आलेलं आहे। मतदार असतील किंवा येथील नागरिक हे आता या राजकीय गणिते मांडू लागलेले आहेत आणि चर्चा करू लागलेले आहेत। उमेश पाटील हे आता आमदार राजाभाऊ खरे यांच्यापासून दूर गेले आहेत का याची देखील आज चर्चा होऊ लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या सावली बंगल्यावर आमदार राजाभाऊ खरे हे सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी ऐकण्यासाठी जात होते आणि दिवसभर सावली बंगल्यावर देखील थांबत होते आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर या कुरुल जिल्हा परिषद गटातून उमेश पाटील यांचा पराभव झाल्यानंतर राजाभाऊ खरे हे लोकांच्या अडीअडचणी ऐकण्यासाठी सावली बंगला या ठिकाणी आले नसल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि राजाभाऊ खरे आणि उमेश पाटील यांच्यामध्ये आता राजकीय दरी निर्माण झाली असल्याची चर्चा आता या मतदारसंघात ऐकवास मिळत आहे। आणि काल परवा सोलापूर या ठिकाणी देखील आता एका वर्तमानपत्राचा वर्धापन दिन देखील झाला आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला देखील आमदार राजाभाऊ खरे उपस्थित होते आणि उमेश पाटील देखील उपस्थित होते। परंतु ते वेगवेगळ्या वेळी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि आपण जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यापूर्वी राजाभाऊ खरे असतील आणि उमेश पाटील हे एकत्र असल्याचं पाहायला मिळालं। परंतु आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आता मोहोळ तालुक्याची राजकीय समीकरणे बदलत आहेत का याची चर्चा आता या मोहोळ मतदारसंघात रंगताना आपल्याला पाहायला मिळते। विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।